हुशार आले तर काही विद्यार्थी मला पाहू द्यात. सगळ्यांचं हुशार आलेल्या विद्यार्थ्यांचं, लवकर आलेल्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं या ठिकाणी सुस्वागतम सुस्वागतम. किती जण आले तरी मला सांगताल का? तिथं मला तर काही लक्षात येईना कोण कोण आहेत. 12 जण आहेत. 12 जण आहेत. ओके, ठीक आहे. फक्त 12 जण आहेत. आणि आपल्याला आजचा टॉपिक परत एकदा नीट लक्ष द्या. आपण पाहतोय करणी. पुन्हा पुन्हा तुम्हाला तेच का सांगतोय? कारण तुमच्या कायमस्वरूपी स्मरणात राहणार आहे. वास्तव संख्या, यानंतर खंडित रूप पाहिलं आपण, अखंड आवर्ती पाहिलं, यानंतर काय पाहिलं, करणी कशी असते ओळखता येते, आणि पुढे शेवटला पाहिजे आपल्याला द्विपद करणी म्हणजे काय. यातील टॉपिक, पहिला टॉपिक आहे वास्तव संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, करणी, छेदाचे परिमेयकरण आपल्याला पुढे आता पाहायचं आहे. हे पाहत असताना करणीचा लहान मोठेपणा, सजातीय करणी, करणीची गुणाकार कोटी समान असावी, करणीचा भागाकार कोटी समान असावी. सजातीय करणी, सजातीय करणी सगळ्यात महत्वाचा यातला मुद्दा आहे बघा. ज्या वेळेस त्यांची करणीच समान असतात तेव्हाच त्या सजातीय करणी आहेत असे म्हणतात. मात्र कोटीही समान असावी लागते. हे पुन्हा पुन्हा मी का दाखवतोय? कारण पुढे आपल्याला खूप किचकट गणित पाहायची आहे. आणि मग तुमचा बेसिक जर तयार नसेल तर तुम्हाला वाटेल की सर हे काहीच लक्षात येत नाही. 80चं रूपांतर 4 सहगुणक असताना करणीस्थ 5, 45चं रूपांतर 3 सहगुणक असताना करणीस्थ 5. ही सोप्या स्वरूपातील मांडणी म्हणतात तिला, किंवा सजातीय करणी म्हणतात. दोन सजातीय 45 आणि 80 ह्या सजातीय करणी आहेत, कारण त्यांच्या करणीस्थ समान आहेत, तसेच त्यांचे कोटी सुद्धा कसे आहेत, समान आहेत, म्हणून यांना सजातीय करणी असे म्हणतात. आणि सजातीय करणी असतील तरच त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. गुणाकार आणि भागाकाराचा नियम थोडा वेगळा आहे, तो पण आपण पाहणार आहोत. तुलना करताना या स्वरूपात 6चा वर्ग 36, 36 दुणे 72, 5चा वर्ग 25, 25 25 5 125, मग 72 आणि करणीस्थ 125. ह्या दोन्हींचा विचार करता नुसते 72 आणि 25चा विचार करता लहान आहे, याचा अर्थ पहिली करणी लहान आहे. म्हणजेच 8, 8चा वर्ग 64, 192, 192 बरोबर 192, दोन्ही इक्वल आहे. त्याचप्रमाणे 7चा वर्ग 49, 49 दुणे 98, 5चा वर्ग 25, 25 त्रिक 75, म्हणजेच 98 आणि 75 ची जर आपण तुलना केली तर 98 हे 75 पेक्षा मोठे आहेत, म्हणजेच पहिली करणी दुसऱ्या करणीपेक्षा मोठी आहे. त्यानंतर करणीची बेरीज करताना करणीची संख्या समान असावी, कोटी पण समान असावी, आणि मग आपल्याला त्यांच्या चिन्हाच्या, त्यांच्या सहगुणक जे करणी चिन्हाच्या बाहेर असतात त्यांची बेरीज किंवा वजाबाकी करता येते. हे पण उदाहरण आपण थोडक्यात. पहिला नियम आहे करणीची संख्या समान करून घ्या, करणीची कोटी समान आहे का पहा, सहगुणक यांचाच विचार करा. इथं 5 कोटी 5 सहगुणक 5 करणीस्थ आहे, 5 करणीस्थ आहे, पण इथं दिसत नाही, पण तो आहे. 2चा वर्ग 4, 4 पंचे 20, ही त्याची सोपी करणी झाली. मग ते सगळे सहगुणक कंसात घ्या, फक्त सहगुणक कंसात घ्यायचे, करणीस्थ एकदाच घ्यायचे, म्हणजे 12, त्यानंतर हा 2 आणि वजा 1, म्हणजे 13 सहगुणक असताना करणीस्थ 5, हे त्याचं उत्तर आलेलं आहे. त्यानंतर सोपं रूप देताना काय करायचंय, करणीस्थ समान असल्या पाहिजेत, त्यांचे सहगुणकच घ्यायचे, आणि इथं करणी 3 आहे, इथं करणी 3 आहे, म्हणजे 28 आणि 7 35, करणीस्थ 3 एकदाच घ्यायचा, उत्तर आलेलं आहे 35 सहगुणक करणीस्थ 3. या पद्धतीमध्ये आपल्याला या करणीची बेरीज वजाबाकी गुणाकार करायचा आहे. आणि आता हा व्हिडिओ डिटेल मध्ये तुम्हाला आपल्या YouTube चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. क्रिएटिव्ह HM लोणी या चॅनल आपल्या मित्र असतील किंवा बाकीचे कुणी पाहुणे मंडळी असतील
त्यांच्यापर्यंत आपला हा चॅनल जाऊ द्यात, म्हणजे मग आपल्याला या YouTube मध्ये आणखी दर्जेदार अशा प्रकारचे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. क्रिएटिव्ह HM लोणी हा YouTube चॅनल या ठिकाणी तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे, शेअर करायचा आहे, शिवाय तिथे चिन्ह असतं लाईक, त्याला पण तुम्हाला लाईक करायचं आहे. आणि आता खऱ्या अर्थानं मी परत दुसरं गणित समजून सांगतोय की 13 सहगुणक करणीस 8 काय केलं आहे, 8 ला सोपरूप दिलं, 2 सहगुणक असताना करणीस 2 आणि मग 13 हा गुणिले आहे, त्याला सोडून द्यायचं नाही, 1/2 हा गुणिले आहे या 8 ला, त्याचं रूप दिल्यानंतर आता कंसात नियम काय आपला, करणीस समान आहे, इथं करणीस 2 आहे, इथं करणीस 2 आहे, इथं करणीस 2 आहे. आता कंसामध्ये त्यांचे सहगुणक घ्या बाहेरचे, 26 अधिक 1 त्यानंतर वजा 10 झाले सहगुणक, आणि एकदाच घ्यायचा करणीस 2, म्हणजेच आता आपल्याला उत्तर किती आलेलं आहे मग 26 आणि 1 27, 26 आणि 1 27, 27 वजा 10 कंसामध्ये आणि करणीस 2, म्हणजे 27 मधून 10 गेले, 17 सहगुणक करणीस 2 हे आपलं अंतिम उत्तर आलेलं आहे. बघा मी किती प्रकारे सोडून दाखवलं तुम्हाला. हे बघा इथंही आपण तेच उत्तर काढलं होतं. किती काढलं होतं, 17/2 आलतं. आता 17/2 म्हणजेच किती, 17/2 हा गुणिले आहे आणि करणीस 8चं रूपांतर काय झालं, 2 सहगुणक असताना करणीस 2, 2चा वर्ग 4, 4 दुणे 8, 2 ला 2 गेले, किती आलं उत्तर तरी सुद्धा तेवढंच आलं, 17 सहगुणक करणीस 2च उत्तर आलेलं आहे. समजतंय का हे? ओके. आता इथं मी आणखी गणित लिहितो, 3/2 सहगुणक असताना करणीस 5 वजा 2 सहगुणक करणीस 50 अधिक 4/3 सहगुणक असताना करणीस 75. आता बघा मला हे सोडवायचंय. आता पहिल्यांदा कोण सांगते रे मला काय करावं लागेल, सांगा. पहिल्यांदा काय करावं लागेल, बेरीज करताना नियम काय, करणीची बेरीज वजा करताना बोला, करणी समान असाव्यात. करणीस समान असावे, बरोबर आहे. आहेत का करणीस समान? नाही. मग मला करणीस समान करण्यासाठी काय करावं लागेल सांगा. सोपरूप द्यावं लागेल. हा, कोणाकोणाला सोपरूप द्यायचं, करणीस 50 ला करणीस 50 75 ला. चला सांगा बरं मग 50 आणि 75चं सोपरूप काय येणार आहे, 50चं सोपरूप सांगा आधी. झालं की, समजतंय का, 5चा वर्ग 25, 25 दुणे 50 झालं का. 75चं काय होणार आहे, 75चं 5चा वर्ग 25, 5 सहगुणक असताना करणीस 3. हा झालं. आता मी मांडणी करतो, 3/2 सहगुणक करणीस 5 वजा 2 गुणिले, आता 50च्या जागा काय मांडायचंय मला, 5 सहगुणक करणीस 2 अधिक 4/3 गुणिले 75च्या ऐवजी काय मांडणार मी, 5 सहगुणक करणीस 3. ओके. आता
आता आपण काय करू, गुणाकार करू. 3 गुणक कर्निस्थ 5 वजा 5 दुने 10 गुणक कर्निस्थ 2 अधिक 4 पंचे 20 छेद 3 आणि कर्निस्थ 3 झालं उत्तर आपलं. याच्या पुढे उत्तर येणार नाही, याच्या पुढे आपण सोडू शकत नाही. का बरं? कर्निष्ठ संख्या समान. हा, आता आपल्याला कर्निष्ठ संख्या समान नाहीतच. इथं 5 आहे, इथं 2 आहे, इथं 3 आहे. आपलं उत्तर संपलं. इथे आपले उत्तर संपलेले आहे. आता हे 3/2 वजा 10 20/3 हे आपल्याला कंसात घेता येणार नाहीत. का? कारण त्यांचे कर्निस्थ वेगवेगळे आहेत. इथं ह्या कर्निस्थ वेगळ्या असल्यामुळे आपल्याला यांची याच्या पुढे बेरीज वजाबाकी करता येणार नाही. आता दुसरं पाहूयात आपण. आता सांगा काय करावं लागेल मला. पहिली पायरी कर्णींना सोपे द्यावं लागेल. बरोबर बोलत राहा. कोणत्या कर्णीला द्यायचं अगोदर? कर्निस्थ 20 ला, कर्निस्थ 45 ला. बाकीचे विद्यार्थी जरा भाग घ्या. 20चं रूपांतर करायचे आपल्याला सोप्या स्वरूपात. कसं होणार आहे समजतंय का तुम्हाला? का अजून समजून सांगू? 2 सहगुणक असताना कर्निष्ठ 5. बरोबर. 2 सहगुणक असताना कर्निस्थ 5. 2 चा वर्ग 4 4 25. 45चं सोपं रूप काय होणार आहे? पंचेचाळीसचे सोपे रूप तीन काय? सहगुणक असताना कर्निष्ठ 5. बरोबर आहे. 3 चा वर्ग 9 9 5 45. आता आलेलं सोपं रूप आपल्याला त्या ठिकाणी मांडायची. ते 20च्या ठिकाणी आणि ते 45 ठिकाणी. बाकीचं आहे तसंच मांडायचं. हा 4 आहे तसा 4 गुणिले आहे. 4 गुणिले आहे. कोणाला गुणिले आहे? हे बघा ह्या कर्निस्थ 20 ला. आणि कर्निस्थ 20 च्या ऐवजी काय मांडणार आहेत आपण? 2 सहगुणक कर्निस्थ 5 वजा हा 2 गुणिले परत ह्या 5च्या जागेवर 5 तशीच राहिली. इथं काहीच करायचं नाही. अधिक 1/2 गुणिले 45 कर्निस्थ आहेत. त्याच्याऐवजी मी काय मांडणार? 3 सहगुणक कर्निस्थ 5. आता समजलं का सांगा? हो. इथपर्यंत. आता 4 दुने 8. 8 सहगुणक कर्निस्थ 5 वजा 2 सहगुणक कर्निस्थ 5 अधिक 3 1 3 3/2 सहगुणक कर्निस्थ 5. कळालं का आता इथपर्यंत? हो. आता आपल्याला सगळे कर्निस्थ समान झाले. 1 2 3 म्हणून हा एकदाच घ्यायचा कर्निस्थ 5 आणि बाकीचे सहगुणक कुठे घ्यायचे? कंसात. 8 वजा 2 अधिक 3/2. 8 मधून 2 गेले किती राहिले? 6. म्हणजे 6 अधिक 3/2 कर्निस्थ 5. आता मला काय करावं लागेल? छेद समान करावं लागेल. बरोबर आहे का नाही? त्याला कितीने गुणावं लागेल मला? 2 ने. 2 ने. वरती सुद्धा 2 नेच. 2 म्हणजे 6 दुने 12 छेद 2 अधिक 3/2 आणि कर्निस्थ 5. म्हणजेच आपल्याला उत्तर किती आलं आता?
12 अधिक 15 3 बरोबर 15/2 सहगुणक असताना कर्निस्थ 5. ओके, आता समजलं का सांगा? हो हो बर, चला आता तुम्हाला समजलं, आपण पुढे पुढे जाऊयात. पुस्तकात काय दिलंय बघूयात आपण गणित. हा, हे बघा इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आता हे गणित सहज तुमच्या लक्षात येणार आहे. वाचा बरं काय दिलंय हे 4 नंबरचं. गावडे वाच. 8 सहगुणक कर्निस्थ 5 3 सर. हा 8 सहगुणक असताना कर्निस्थ 5 अधिक कर्निस्थ 20 वजा कर्निस्थ 125. आता इथं काय केलं अगोदर, 20 ची आणि 125 ची फोड कशी केली बघा. इथं 20 म्हणजे काय, 2 सहगुणक कर्निस्थ 5, 2 चा वर्ग 4, 4 पंचे 20. 125 च काय केलंय, 5 सहगुणक कर्निस्थ 5, 5 5 25 25 5 125 आणि 8 2 वजा 5 कंसात घेतले. 8 2 10, 10 5 गेले 5. उत्तर आले आहे 5 सहगुणक कर्निस्थ 5. आलं लक्षात इथपर्यंत? आता ह्या चौथ्या गणितापर्यंत हो आता याच्यानंतर हो हा बेरजेचा नियम होता. आता मी तुम्हाला एक गणित देतो याच्यातलंच, बघू आपण तुम्ही कसं सोडवताय. कर्णीची कोटी सजातीय सोपे रूप द्या. हा हे बघा, हे आता मला गणित सोडून दाखवायचंय. कोणतं गणित सोडून दाखवता? सोपे रूप द्या प्रश्न 6. 6 मधलं कोणतं गणित तुम्हाला लगेच सुटेल सांगा बरं, 2 ते 3 मिनिटांमध्ये. मग आपण पुढे जाऊया. कोणतंही सोडवा. पहिलं तर तोंडी गणित आहे. पहिलं गणित तर तोंडी गणित आहे. किती उत्तर आहे त्याचं सांगा बरं तोंडी. 8 आणि 4 12 आणि 13. किती उत्तर 13 येतं? कर्निस्थ 13 3. हा, पहिलं तोंडी गणित आहे. दुसरं बी तोंडी गणित आहे. 2 नंबरचं सुद्धा तोंडी गणित आहे. दुसऱ्या गणिताचं तोंडी उत्तर कोण सांगतं मला? नुसत्या निरीक्षणाने मी सांगतो. 10 कर्निस्थ 10 कर्निस्थ 10 5. सहगुणक 10 कर्निस्थ 5, कारण 125 ची फोड केली. 5 सहगुणक असताना कर्निस्थ 5, 5 5 चा वर्ग 25 5 125 म्हणजे 9 5 14, 14 तून 4 गेले खाली राहिले 10. आता तुम्ही मला तिसरं गणित सोडून दाखवा. चला, तिसरं आणि चौथं, आणि डिटेल मला वाचून दाखवायचे. तिसरं गणित चला फास्ट. केलं सुरुवात सोडवायला? हो तिसरं गणित आहे 7 सहगुणक कर्निस्थ 48 वजा कर्निस्थ 27 वजा कर्निस्थ 3. तुमचा मोबाईल नेहमी आडवा धरा आणि बोटाने स्क्रीन थोडीशी झूम करा, म्हणजे अंक हे सगळं स्पष्ट दिसेल तुम्हाला. ज्याचं झालं त्याने मला रिप्लाय द्या. 7 ला 2 मिनिटं कमी आहेत. नाही, हा 6 वाजून 51 मिनिटं झाली आहेत. झालं का? इतका वेळ नाही लागायला पाहिजे. ठीक आहे, किती सोपं आहे रे. बघा 7
गुणिले 48 ला सोपं रूप द्या. 4 चा वर्ग 16, 4 चा वर्ग 16, 16 त्रिक 48 झालं. त्यानंतर आता पुढे 27 वजा 3 चा वर्ग 9, 9 त्रिक 27, पुढे वजा 3 तसेच आले, वजा कर्निस्थ 3 झालं. आता 7 चोक 28, 28 सहगुणक कर्निस्थ 3 वजा 3 सहगुणक कर्निस्थ 3 वजा 1 सहगुणक कर्निस्थ 3. आता आपले कर्निस्थ सगळ्याचे सारखे आहेत म्हणून एकदाच घ्यायचे आणि कंसामध्ये सहगुणक घ्यायचे. 28 वजा 3 आणि वजा 1, वजा 3 आणि वजा 1 झाले वजा 4, म्हणजेच 28 वजा 4 कर्निस्थ 3. 28 मधून 4 गेले 24 राहिले. झालं उत्तर. किती आलं उत्तर? 24 सहगुणक असताना कर्निस्थ 3. हा, समजतंय का नाही मला सांगा. आपल्याला पुढे पाहायचंय अजून. बाकीच्यांची मला अजून झोपच गेली नाही का बाबा. समजतंय सर. समजतंय ना? हो. बघा नीट समजून घ्या. नसेल समजत तर मला परत विचारा, कारण इयत्ता 10वी ला हा एक चांगला पाया तयार होते. बघा पुढच्या वर्षी तुम्हाला याच्या आधारे 1-2 प्रकरण आहेत, त्या दोन्ही प्रकरणातले गणित तुम्हाला सुटणारच नाहीत मग आता नाही समजलं तर. त्याच्यामुळे आत्ताच विचारून घ्या. चला, तिसरं गणित, शेवटचं गणित कोणतं आहे? बघा हे गणित. हे गणित तर किती सोपं आहे सांगा बरं. आता इथं सगळे कर्निस्थ समान आहेत का नाहीत? सगळे कर्निस्थ समान आहेत. मग मला काय करावं लागेल? मग मी असं करणार, कर्निस्थ 7 कंसामध्ये पहिल्या कर्णीचा सहगुणक किती आहे? पहिल्याचा 1 घेतला. दुसऱ्याचा किती आहे? वजा 3/5. आणि तिसऱ्याचा किती आहे? 2 अधिक 2 झालं. आता काय करावं लागेल सांगा बरं. एक ची 2 ची बेरीज. हा, तसं करू शकता. 2 आणि 1 3 होतील. 2 आणि 1 3 होतील. म्हणजेच 3 वजा 3/5 कर्निस्थ 7. बरोबर आहे. आता छेद समान करायचा. 3 ला कितीने गुणावं लागेल मला? 5 ने. 5 ने. म्हणजेच खाली सुद्धा 5 नेच गुणावं लागेल. म्हणजे 3 15 छेद 5 वजा 3/5 कर्निस्थ 7. म्हणजे आता छेद समान आला. किती आलं उत्तर? 12/5 कर्निस्थ 7. समजतं का? चला, झालं बघा. का आपला कितवा प्रश्न झाला? 6वा प्रश्न सोडून पण झाला. आता तुमच्यापैकी मला कुणी बी सांगा, चौथ्या प्रश्नातील पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? पहिल्याच तोंडी उत्तर आहे, तोंडी. 3 सहगुणक असताना. हा, बरोबर आहे. किती? 3 सहगुणक असताना कर्निस्थ 3. बरोबर आहे. 3 चा वर्ग 9, 9 त्रिक 27. दुसऱ्याचं उत्तर 5 कर्निस्थ असताना 2. बरोबर आहे. 5 चा सहगुणक वर्ग असताना 25, 5 चा वर्ग 25, 25 दुने 50, 5 चा वर्ग 25, 25 दुने 50. तिसऱ्याचं उत्तर 5 सहगुणक असताना कर्निस्थ 10. बरोबर आहे.
5 सहगुणक असताना कर्निस्थ 10, 5 चा वर्ग 25, 25 10 250. चौथ्याचं उत्तर 4 सहगुणक असताना कर्निस्थ 7. येस. बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 7 112. 4 चा वर्ग 16. बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 4 चा वर्ग 16 आणि 16 7 112. 112 चं रूपांतर 168. बघा तुमची आयडिया लक्षात आली पाहिजे. आता मी त्यासाठी सोडून दाखवतोय साईडला. आपल्याला सोपं देताना हे उपयोगी पडतं. काय बघा मी 168 ला कसे मांडतोय त्याच्यानं तुम्ही तयार करायचं. 2 बे 8 16, बे चोक 8, 2 बे चोक 8, बे दुने 4, 2 बे दुने 4, बे 1 बे 3, 3 7 21. आता बघा 7 तारीख 21, 21 दुने 42, 42 दुने 84, 84 दुने 168. 168 चं रूपांतर कसं होणार आहे? दोनचा वर्ग 4. 4. 4 ला 42 ने गुणा. 4 ला 42 ने गुणल्यावर किती येणार आहे? 4 दुने 8, 4 चौक 16. किती आलं? 168. 168 झालं सोपं. झालं सोपं. हे असं चेक करायचं. हे बघा 5 चा वर्ग 25, 25 ला कितीने गुणल्यावर 250 येणार 10 ने. 4 चा वर्ग 16, 16 ला कितीने गुणल्यावर 112 येणार 7 ने. तसं 2 चा वर्ग 4, 4 ला 42 ने गुणलं तरच 168 येते, अन्यथा येणार नाही. त्याच्यापेक्षा वेगळं आपल्याला उत्तर मांडताच येणार नाही. आपण अंदाजे जरी मांडलं 26 7 42, इथं 2 सहगुणक असताना कर्निस्थ 6 गुणिले 7, तरी याच्यापेक्षा वेगळं उत्तर होणार नाही. 26 7 42 होईल. 6 ला आपण बाहेर काढू शकत नाही. 6 ला आपण बाहेर काढलं तर त्याचा अर्थ बदलल. म्हणून हे सोपं रूप आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे सोपं रूप देता आलं पाहिजे, कर्निस्थ समान करता आले पाहिजेत, म्हणजेच तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी करता येणार आहे. आणि आता उद्या पाहणार आहोत आपण कर्णींचा गुणाकार आणि भागाकार. ओके, काय अडचण? आता आजच्या टॉपिकला काय अडचण आहे का? काही नाही सर. प्रॅक्टिस करा थोडी प्रॅक्टिस चालू